नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेवयाचा उपमा बनवूया। त्यासाठी साहित्य जे काही घेतलेले आहे ते आपण बघूया। 2 ते 3 वाटी शेवया घेतलेल्या आहेत मी। घरी बनवलेल्या शेवया आहेत गव्हाच्या पिठाच्या। बीट आहे, धुवून स्वच्छ पाण्याने घेऊन पीसेस करून घेतलेले आहेत। आता हे बीट आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे। मिरची, काकडी, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा आणि हे मेथकूट आहे 2 चमचे साधारण। आवडीनुसार कमी जास्त आपल्याला वापरायचं आहे बनवत असताना। हा मुळा आहे पीस करून घेतलेले, मका, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि हे कडधान्य आहेत 1 वाटी। अशा पद्धतीची आपल्याला पसरट कढई घ्यायची आहे। प्रथम कढई गरम करून झाल्यानंतर 1 ते 2 चमचे तेल टाकूया। शेंगा तेल वापरत आहे मी। तेल गरम झालेलं आता यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी जिरे आणि मोहरी टाकूया। हिरवी मिरची, मीठ टाकूया या फोडणीमध्ये, जेणेकरून ही फोडणी आपल्याला पोळणार नाही। परतून घेऊया। जिरे, मोहरी आणि मिरची भाजत आल्यानंतर कांदा टाकूया। अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो, काकडी, साधारण 1 मिनिट परतवायचं आहे आपल्याला। तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे लवकर भाजले जातात हे सर्व मसाले। 1 ते 2 चमचे मेथकूट टाकूया, मुळा, कडधान्य आणि हे मका, बीट, 1 चमचा लाल तिखट, मॅगी मसाला। परतून झाल्यानंतर गरम पाणी टाकूया आपण। या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। वरतून 1 चमचा हळद टाकूया। पाण्याला उकळी आलेले आहे। आता आपल्याला हे फोडणी दिलेलं पाणी पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तेल टाकूया। भाजून घेतल्यामुळे आपला हा शेवयाचा उपमा चवीला लागतो। 5 मिनिट आपल्याला लागतात या शेवया भाजण्यासाठी। गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे शेवयाचा। आता यामध्ये आपण जे मसाले टाकून फोडणी दिलेलं आहे पाणी ते टाकूया। मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने। वरतून 1 चमचा दही टाकायचं आहे आवडीनुसार। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल।
चिरलेली कोथिंबीर, गरम पाणी टाकल्यामुळे या शेवयाच्या उपम्याला जास्त वेळ लागत नाही. पटकन होतो. हे बघा शिजत आलेलं आहे. एक झाकण ठेवून 2 मिनिट शिजवून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. एक मिनिट आपले झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि झाकण काढून हा आपला शेवयाचा उपमा प्लेटमध्ये काढून घेऊया. हेल्दी, पौष्टिक आणि नाश्त्यासाठी पटकन होणारा हा पदार्थ आहे. अशा पद्धतीने आपला हा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.